वेल्वेटच्या कापडमधून पदर कट करून घेते। आता 15 इंच मोजून घेतलं, लेस लावून घेणार आहे कारण संपूर्ण वेल्वेटची साडी शिवायची। खाली बॉटम घेतलेला आहे मी 7 इंच, 3 इंच कापड एक्स्ट्राचं येईल। ते प्लेट टाकल्याने आपल्या जो साडी आहे त्याला काष्टा कट करणार आहेत। जो डबल काष्टा असतो आपला त्यासाठी येणार आहे। ओके, त्यापुढे बघा मी 2 टेप घेतलेले आहेत, बरोबर 2 टेप। तर हा पुढच्या पट्ट्यासाठी आपल्याला बरोबर संपूर्ण केलेला आहे। याला मी एवढंसं पण उंचीला जास्तीचं घेतलं, अशा पुढे घ्यायच्या आहेत। तर हा आपला काय असणार आहे, एक आपला उजवा पाय हा तयार होईल। तर याला आपण एक एक प्लेट्स अशा पसरून घेणार आहे। पुढचा पट्टा झिगझॅग पट्टा। तर रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला नवरीची नऊवार साडी दाखवणार आहे, जी की मी वेल्वेटच्या कापडमध्ये शिवून घेतलेली आहे। साडी कशा पद्धतीने तयार झालेली आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला बाजूमध्ये लावून दिलेला आहे। आणि ही साडी तयार करण्यासाठी आपल्याला वेल्वेटचा कापड किती लागलेला आहे, याला लेस किती लागलेली आहे, कशा पद्धतीने मी याची कटिंग आणि स्टिचिंग करून घेतलेली आहे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे। तर व्हिडिओ थोडा जास्तीचा मोठा आहे कारण मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण साडीची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर सावकाश दाखवलेली आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे पहा, ह्या वेल्वेटच्या साडीसाठी बरोबर आपल्याला 10 मीटर कापड लागलेला आहे। 10 ते 11 मीटर कापड तुम्ही घ्या। वेल्वेटचा कापड आपल्याला कस्टमरने आणून दिलेला आहे, तसंच ही लेस आहे। लेस देखील कस्टमरने आपल्याला बरोबर 18 ते 19 मीटर आणलेली आहे, कारण साडी नऊवार शिवायची म्हटल्यावर त्याला लेस देखील तेवढीच लागत असते। तर हा जो काही आहे तो वेल्वेटचा कापड आहे, याला भरपूर असा मोठा पणा आहे। तर सर्वप्रथम मी वेल्वेटच्या कापडमधून पदर कट करून घेते। तर सर्व मोठ्यांसाठी म्हणजे जी मोठ्या लेडीजची साईज असते त्यांच्यासाठी आपल्याला 2.5 मीटर, 2.25 ते 2.5 मीटर पदर कट करायचा असतो। तर मी हा बरोबर इथं पदर मोजून घेतलेला आहे। 2.5 मीटर पदर कट करत मी इथं आता बघा कापड शिदाच आहे, कापडाची शिदी बाजू तुम्हाला दिसते स्पष्ट। माझ्याकडच्या बाजूला मी वर आता 15 इंच मोजून घेतलं आणि अर्ध्यापर्यंत मी हा 15 इंचचा जो आहे तो कापड कट करणार आहे, कारण हा आपला पदर असणार आहे। वरती आपला तिथं चुन्या पडायला नको ह्यासाठी आपल्या पदरला असा क्रॉस कट करायचा असतो। आता ह्या पदरवरती देखील बघा मी लेस लावून घेणार आहे, कारण संपूर्ण वेल्वेटची साडी शिवायची म्हटल्यावर त्याला खूप डबलची मेहनत लागत असते। तर आता पदरला देखील आपण लेस लावून घेणार आहेत। त्यानंतर आता आपण इथं कटिंग करणार पॅन्टची, म्हणजेच बॉटम आपला जो असणार आहे अस्तरची जी आपण साधी पॅन्ट कट करणार ती। नऊवार साडीसाठी आपल्याला बरोबर 2 मीटर अस्तर लागत असतं। इथं आपण घेणार बरोबर सीट घेरच्या तिसरा भाग प्लस 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच। तुमचे जे काही सीट घेरचं माप येत असेल त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच प्लस करा, म्हणजे तिसरा काढत 1.5 इंच प्लस करायचं। जसं की मी आता इथं करून घेते, आपल्या कॅल्क्युलेटरवरती आपल्याला सीट घेर जे काही आलेलं असतं कस्टमरचे ते टाकायचं आणि भागिले 3 करत आपल्याला जो काही माप मिळतो त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं असतं। आता मी इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। आणि जर का तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही फ्री साईज म्हणजे 15 इंच उभं घ्या, 15 इंच आडवं, 2 इंच आतमध्ये घेत तुम्ही असा आकार देऊ शकता। खाली बॉटम घेतलेला आहे मी 7 इंच आणि असं क्रॉस करत आपण साधी जी सलवार असते आपली ती आपण इथं कट करणार। साधी सलवार टाईप आपल्याला इथं कटिंग करायची असते। ओके, आता आपली ही पॅन्ट कटिंग झाली, बघू शकता दोन्ही व्यवस्थित असे आपण पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपण वेल्वेटच्या कापडवर हा जो काही पॅन्टचा कापड आहे तो असा ठेवत बघा आजूबाजूला बरोबर 3-3 इंच कापड एक्स्ट्राचं येईल, एवढा जास्तीचा कापड मी फक्त आयत आकारात कट करते।
मी कुठंच सीटघेरचा आकार वगैरे दिलेला नाहीये किंवा तसं देखील मी कट केलेलं नाहीये। तर तुम्हाला पण असंच आयत आकाराने आधी कट करायचं आहे आणि मग नंतर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते। तर बघा उंचीला जेवढा काही कापड जास्तीचा आला तेवढा मी घेतलेला आहे आणि मग इथं मी आता अशा क्रॉसमध्ये प्लेट टाकून घेते। तर अशा क्रॉसमध्ये प्लेट टाकल्याने आपल्या जो साडी आहे त्याला खूप सुंदर असा लुक मिळतो। एकदम सरळच न राहू देता आपण त्यांना अशा प्लेट घेतो तेव्हा छान असं त्याला साडीचा गेटअप मिळत असतो। तर आता 3 प्लेट मी अशा क्रॉसमध्ये घेतलेल्या आहेत, वरती सीट घेरवर बाकीच्या येतील आणि बाकीच्या खाली येणार आहेत। आता आपल्या पायाचे दोन्ही पार्ट कटिंग झाले, त्यानंतर आता आपण इथं मागचा काष्टा कट करणार आहेत। जो डबल काष्टा असतो आपला त्यासाठी मी कापड डबल केलेला आहे आणि पायाचा जो एक पार्ट आहे तो ठेवत आपण त्याला 5 ते 6 इंच उंचीला जास्त घेतलेला आहे। कापडाची घडी व्यवस्थित करायची आणि ह्या बाजूला बघा बंद घडीकडे मी सीट घेरची मार्किंग करते, लक्ष असू द्या। आणि इकडे असं नॉर्मल राऊंड शेप द्यायचा आहे। राऊंड शेप दिल्याप्रमाणे मी इथं कटिंग व्यवस्थित करून घेते। तर वरती देखील आपल्याला व्यवस्थित कट लावायचा आहे आणि सीटघेरचा आकार फक्त इथं आपण सीटघेरचा आकार कट करणार आणि बंद बाजू जी आहे ती मोकळी करणार आहेत की जेणेकरून आपल्याला डबल काष्टा म्हणजे 2 काष्टे इथं मिळतील। बघू शकता अशा पद्धतीने। आता याला देखील आपण लेस लावून घेणार आहेत डबल काष्ट्याला। तर ती लेस आपण इथं लावणार आहेत अशी। दोन्ही डबल काष्ट्यासाठी आपण लेस व्यवस्थित लावून घेणार आणि मग लेस लावल्यानंतर आपण जशी की नेहमी आपण नऊवार साडी शिवून घेतो डबल काष्टा कसं करत असतो आपण प्लेट्स घेत तसंच आपण याला देखील करणार आहेत। बघू शकता अशा पद्धतीने की याला असा लुक येणार आहे। ओके, आता आपले काय झाले इथं डबल दोन जो काष्टे असतात आपले मागे ते आपण कटिंग करून घेतले, सोबत त्यांची लेस देखील मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर हे लेस लावायचं काम देखील आपल्याला करून घ्यायचं आहे। ओके, आता आपला फायनल राहिलेला आहे पुढचा पट्टा, झिगझॅग वाला पट्टा जो आहे तो। त्यासाठी मी पाय जो आहे अस्तर वाला पाय कट केलेला, पॅन्टची एक बाजू ती ठेवत त्यापुढे बघा मी 2 टेप घेतलेले आहेत, बरोबर 2 टेप। तर हा पुढच्या पट्ट्यासाठी आपल्याला बरोबर संपूर्ण 3 ते 3.5 मीटर कापड लागत असतो। याला मात्र मी उंचीच्या मापानेच कट केलेला आहे, याला मी एवढंसं पण उंचीला जास्तीचं घेतलेलं नाहीये। आता अशा पद्धतीने आपण ही लेस क्रॉसमध्ये लावून घेणार आहे। तर हे बघा आता आपण काय करणार आहेत, ह्या ज्या प्लेट्स मी घेतलेल्या आहेत तर ह्या वाल्या प्लेट्स सीट घेरच्या खाली आहेत। सीट घेरच्या खाली ज्या प्लेट्स आहेत त्या म्हणजे आपल्याला अशा पुढे घ्यायच्या आहेत। तर हा आपला काय असणार आहे, एक आपला उजवा पाय हा तयार होईल, ठीक आहे। हा वाला उजवा पाय असणार आहे आणि ह्या वाले प्लेट आहेत तर ह्या इकडे आलेल्या आहेत खाली आपल्या इथं। मग आपण उजव्या पायावरती पदर अटॅच करायला घेणार। तर मी अशा पद्धतीने अस्तर तसंच अस्तरला जो आहे तो वेल्वेटचा कापड मी अटॅच केलेला आहे आणि व्यवस्थित कटिंग इथं झालेली आहे। त्यानंतर आपला हा पदर आहे साडीचा पदर। तर हा साडीचा पदर आहे, अशा पद्धतीने मी याला लेस लावून घेतलेली आहे। ओके, तर हा कमीवाला पार्ट आहे आणि हा असं क्रॉस खाली जास्तीवाला पार्ट आहे। तर आपण याला लावायला सुरुवात अशी करणार, सीट घेरच्या खाली बरोबर आपण 7 इंच मोजून घेणार। तर मी सीट घेरच्या खाली बरोबर 7 इंचावर पॉइंट लावून घेते। 7 ते 8 इंच आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे। 7 ते 8 इंच पर्यंत आपण पॉइंट लावला का इथूनच आपण आता पदर लावायची सुरुवात करणार आहे। वेल्वेटची साडी असल्यामुळे खूप थोडी हेवी आहे आणि लेस पण आपण लावून घेतलेली आहे, तर थोडी ती मला जडच जाणार आहे। तर मी तुम्हाला साडीचे पार्ट दाखवते बघा। हा जसं एक पाय मी तयार करून घेतलेला आहे, तुम्हाला मी खाली ठेवून दाखवलं की मी कशा पद्धतीने प्लेट घेतली त्याच पद्धतीने त्याला अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर हा आपला साडीचा पदर आपण बनवलेला आहे आणि हा दुसरा पाय आहे। तसंच डबल काष्टा पण मी तुम्हाला दाखवला कटिंग करून। तर जो मागे लागणारा डबल काष्टा आहे तो हा असणार आहे। तर
पदर लावायची सुरुवात आपण अशी करणार, एक्स्ट्रा वाले लेस कट करा। इथून सुरुवात करायची आहे, लेस सरळ राहू द्यायची आहे आणि मग लेसच्या पुढे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत। आपल्या साडीचं हे एक मेन पार्ट आहे। तर हे वाला जो पार्ट आहे तो बघा, मी तुम्हाला क्रॉस कटिंग दाखवलेली आहे। तर त्याच्यात आपण हा लेस लावून पट्टा तयार करून घेतलेला आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर आपण याला काय करणार, आता अशा प्लेट्स घेणार आहेत। इथून आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार, बरोबर आपण जशा घेतो नेहमी प्लेट्स तशाच आपण घेऊ अशा पद्धतीने। वरचा जो कापड आहे तो सरळ आहे आपला, म्हणून आपण अशा प्लेट्स इथं घेणार आहेत। आणि झिगझॅग मध्ये साडी कशी तयार होईल हे मी तुम्हाला सांगतेच पुढे, पण इथे एक जस्ट डेमो म्हणून देते। बाकी हा जो काही पट्टा आहे तो मला खाली बसूनच तयार करावा लागणार आहे। तर याला आपण एक एक प्लेट्स अशा पसरून घेणार आहेत। आता आपण याला पदर अटॅच करून घेतोय। जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला उजवा आणि डावा हे पाय चेक करायचे आहेत, कारण आपण याला प्लेट्स घेतलेले आहेत पायांवरती, ठीक आहे। म्हणून तुम्हाला उजवा आणि डावा दोन्ही पाय चेक करत आपण उजव्या पायावरच हा जो काही आहे तो पदर अटॅच करून घेतलेला आहे। तर आता इथं आपला पदर अटॅच झाला, त्यानंतर आपण करणार काष्टा। डबल काष्ट्यातला एक काष्टा आपण इथं घेतलेला आहे। काष्टा आहे हा आपण शिदाच लावणार आहे। लक्षात ठेवा की मी जो पाय बनवलेला आहे वेल्वेटचा, आपण साडी बनवून घेतोय तर शिदी बाजूवर आहे, शिद्या बाजूवरच मी पदर ठेवलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण आता शिद्या बाजूवरच मागचा जो काष्टा आहे डबल काष्टा आपण घेणार आहे। तर डबल काष्टाचे एक पार्ट आपण घेतलेला आहे आणि ही लेस वाली जी बाजू आहे ती आपण आता इथून सुरुवात करणार आहे। तर हे पहा, तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगेल मी। लेस वाली बाजू आपण इथून स्टार्ट करणार आहे, ओके। आणि त्यानंतर मग पुढची स्टेप मी तुम्हाला, म्हणजे आपण प्लेट्स घेणार आहे तिथं। तर हा जो काही आपला सीटगेटचा आकार आहे, हे पहा, हा आकार हा आपल्याला बरोबर इथं मॅच करायचा आहे। सीटगेटच्या आकारावर सीटगेटचा आकार मॅच करायचा आहे। आणि जेवढा काही कापड आपला इथं खाली शिल्लक राहणार आहे त्या कापडच्या आपल्याला इथं खालीच प्लेट घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपला जो डबल काष्टा असणार आहे त्याला एकदम छान असा लुक येईल आणि असं एकदम मस्त तो काष्टा दिसणार आहे। आणि बघा, काष्टा लावण्याच्या आधी अजून एक महत्वाची गोष्ट, जो मी पदर अटॅच करून घेतला त्याला पहा, मी वरून बरोबर 2 इंच कापड सोडलेलं आहे आणि 2 इंच कापड सोडत आपण इथूनच ही बॉर्डर जी आहे ती संपवलेली आहे, बरोबर, ठीक आहे। कारण वरती आपल्याला नेपाळ लावायचा आहे, मग खूप जास्ती जाड कापड व्हायला नको, यासाठी आपल्याला पदर जो आहे तो वरती 2 इंच कापड सोडायचा आहे आणि मग तिथूनच आपल्याला पदर संपवायचा असतो। इथून तर इथपर्यंत मी हा जो आहे तो पदर लावून घेतलेला आहे।
आता आपण इथं दोन्ही पायांना काष्टा जो आहे तो अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सीट घेर जॉईन करायचा आहे। डबल काष्टा आपला दोन्ही बाजूला जोडून झाल्यावर तेच डबल काष्ट्यावाले सीट घेर आपल्याला जॉईंट करायचे आहेत। तर बघा मी फक्त इथं सीट घेर घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे आणि व्यवस्थित असं आपल्याला सीट घेरवरच टिप टाकायची आहे। लक्ष असू द्यायचं की खाली आपला जो पदर किंवा डबल काष्टा आहे तो आपला आतमध्ये यायला नको स्टिचिंगच्या, याची काळजी घेत आपल्याला फक्त सीट घेरवरती टिप टाकून घ्यायची असते। कारण डबल टिबल कापड असल्यामुळे कदाचित तुमचा पदर येऊ शकतो किंवा डबल काष्टा आतमध्ये येऊ शकतो स्टिचिंगच्या, तर मग प्लेट्स पडतात आणि लुक खराब होतो, म्हणून काळजीपूर्वक करायचं। आता आपला सीट घेर जोडून झाल्यानंतर हा लुक असा दिसतोय। तर आपण आता इथं मागचा काष्टा जो आहे तो जोडून झाला तर दोन्ही काठ आपण काष्ट्याचे बरोबरशी एकावर एक ठेवत 10 इंचापर्यंत मी टिप टाकून घेते। 10 इंचापर्यंत टिप टाकायची आहे आपल्याला की जेणेकरून काष्टा असा आपला व्यवस्थित दिसणार आहे। ओके, आता दोन्ही काष्ट्यांना आपण काय करणार आहे, तो जो काय आतमध्ये कापड एक्स्ट्राचा काष्ट्याचे सुटलेला आहे त्याला आपण मस्त छोट्या छोट्या काठाच्या मापाच्याच प्लेट्स घेणार आहेत, म्हणजेच मिऱ्या घेणार आहेत छोट्या छोट्या, आणि त्या आपण अशा बरोबर सेंटरला अटॅच करणार आहेत। सीट घेरच्या सेंटर आणि काष्ट्याच्या सेंटर दोघांचे सेंटर आपल्याला एकमेकांवर ठेवत आपल्याला आपला हा डबल काष्टा असा सेट करायचा आहे व्यवस्थित, बघू शकता अशाच पद्धतीने। तर हा जो काही व्हिडिओ मी ज्यावेळेस शूट केला तर व्हिडिओ शूट करत असताना देखील मी सांगितलेलं आहे, पण मग तसाच जर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला असता तर बराच असा मोठा आपला व्हिडिओ होत होता। तर फायनली आता आपण ते जो काष्टा आहे तो सेट केला मागचा, आणि आता हा आपला पुढचा काष्टा म्हणजे पुढचा झिगझॅग पट्टा असणार आहे। तर याला अशा पद्धतीने जसं की मी तुम्हाला दाखवले क्रॉसमध्ये आपण कटिंग केली आणि त्यावरती आपण लेस लावून घेतलेली आहे। तर एकदम छान अशा प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। वरचं पार्ट सरळ असल्यामुळे आपल्याला प्लेट घ्यायला खूप इझी जातंय। तर एकदम खूप सोपी पद्धत आहे। आता ही वेल्वेटची साड्या सध्या येत आहेत, प्रत्येक ब्रायडलची इच्छा असते की नऊवारी साडी शिवून घ्यायची। मागचे 2-3 वर्षापासून तर मी काठा पदराच्या नऊवारी साड्या शिवून घेतल्या, पण ह्या वर्षी मात्र सुरुवात झाली वेल्वेटची साडीपासून। तर आता जी पण नवरी येते ती वेल्वेटची साडी शिवून घ्यायला तयार असते आणि मग आपल्यालाच कॉल करून विचारतात किती कापड लागेल, लेस किती लागेल, असं करत मी त्यांना सांगते सविस्तर व्यवस्थित, आणि त्याप्रमाणे मग कस्टमर आपल्याकडे कापड तसंच लेस त्यांच्या चॉईसनुसार घेऊन येतात। आता पट्टा तयार झाल्यानंतर बघा एक पायाची बाजू घेत मी फक्त इथं सीट घेरचा आकार कट केलेला आहे आणि नॉर्मल असं खाली फक्त थोडंसं क्रॉस कट केलेला आहे। तर आपला झिगझॅग पट्टा तयार झालेला आहे। आपण त्या पट्ट्याला व्यवस्थित अशा प्लेट्स ज्या टाकलेल्या आहेत त्या प्लेट्स आपण म्हणजे त्यांच्यावर टिप टाकून घेतोय। जे प्लेट आपण घेतल्या ना त्यांच्यावर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे की जेणेकरून प्लेट्स आपल्या मोकळ्या व्हायला नको किंवा पट्टा आपल्याला जोडताना खूप सोपा असा जायला हवा। तर प्लेट वेल्वेटचा कापड असल्यामुळे थोडा जाड असा झालेला आहे तो कापड। तर मग आता हा पट्टा आपण पायावरती अटॅच करणार, परत त्यावर आपला अजून नेफा येणार आहे। तर त्यासाठी मी काय करते, प्लेट्सच्या खालच्या ज्या लेयर आहेत कापडच्या त्या मी इथं कट करून घेते। तर बघू शकता माझी जी कात्री आहे त्याचा अजिबात लागत नाहीये, अजिबात चालत नाहीये। दुसरी चेंज करून घेतली ती देखील चालत नाहीये। मग मी माझ्या मुलीला म्हटलं नवीच कात्री आणून दे मला। आता कपाटातून नवी कात्री काढून आणली आणि मग त्याच्याने हा जो काही पार्ट आहे तो मी कट केलेला आहे। खूपच एकदम हेवी अशी ही साडी मला गेलेली आहे आणि ही साडी शिवत असताना माझ्या बहिणीची मदत म्हणजेच तिने मला संपूर्ण पार्टला बॉर्डर अटॅच करून दिलेली आहे। तर बघा एक्स्ट्राचं कापड कट करते मी आणि त्यानंतर इथं छोटीशी 2 इंचाचा कापडची पट्टी मी अटॅच करेल की जेणेकरून तो कापड सिंगल लेअरमध्ये आपल्याला मिळेल आणि मग तो आपण वरती अटॅच करू शकतो की जेणेकरून आपल्याला नेफा अटॅच करत असताना सोपं असं जाणार आहे।
तेवढ्यात बघा इथं माझी मुलगी आलेली आहे आणि ती मला म्हणते व्हिडिओमध्ये येऊ का परत हात दाखवते ती मोबाईल समोर. तर लेयर कापडचे येतील तर मग ते स्टिचिंगला आपल्याला एकदम हार्ड अजून जाणार आहे. तर त्यासाठी मी तर छोटासा हा 2 इंचाचा कापड जोडून घेणार आहे की जेणेकरून आपल्या वेलवेटच्या सिंगल लेअरमध्ये हा कापड आपल्याला मिळतोय वरती आणि मग तोच आपण नेफ्यामध्ये अटॅच करणार आहेत. तर हे जे आहे ते मी माझी पद्धत स्वतःची यूज करते. मी माझ्याच पद्धतीने की मला कसं कुठलं काम हलकं जाणार आहे किंवा मला स्टिचिंगला प्रॉब्लेम कसे नको यायला ह्याची मी काळजी स्वतः घेते आणि मग मी असे छोटे छोटे बदल करत असते. तर फायनली माझा हा पट्टा तयार झाला. तर ह्या तयार झालेल्या पट्ट्याला आपण ठेवणार आता आपल्या साडीच्या एका पायावरती, जो की उजवा पाया आहे. उजव्या पायावर आपण सर्वप्रथम पदर अटॅच केला आणि त्याच पायाच्या दुसऱ्या सीट घेरला आपण हा जो काही पट्टा आहे पुढचा तो असा अटॅच करणार. सीट घेर पासून तर खाली बॉटम पर्यंत आपल्याला हा पुढचा झिगझॅग पट्टा पूर्ण अटॅच करायचा असतो. सीट घेर तर खाली पायापर्यंत पूर्ण असा याला अटॅच करून घ्यायचा आधी. तर व्हिडिओ नाही करत खूपच असा मोठा झालेला आहे कारण की याच्यातच मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजेच पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ज्या काही मैत्रिणी ब्लाऊज शिवतात, ज्यांना शिवणकाम येतंय, नऊवारी साड्या पण तुम्हाला छानपैकी शिवता येत आहेत, थोडेफार कुठे प्रॉब्लेम येत आहे तर तुम्हाला ते यायला नको याची काळजी घेत मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सविस्तर माहिती दिलेली आहे की सर्वच ज्या मैत्रिणी आहेत त्यांना साडी नक्कीच जमणार आहे. चला आता आपला जो आहे तो पट्टा अटॅच झाला. पदर आपण बाहेर काढलेला आहे बघा, वरच्या दिशेला मी पदर काढून घेतला आणि दुसऱ्या पायाच्या सीट घेर आपण त्यावरती असा ठेवलेला आहे. दोन्ही पायांचे सीट घेर आपल्याला असे बरोबर मॅच करायचे असतात. ओके, परफेक्ट असं आपण सीट घेर वरच आता इथं डबल टिप टाकून घेतलेली आहे. आता साडी तर वजनदार आहे, मला हातात देखील ती अशी तोलता येत नाही व्यवस्थित. तर आता बघा आपण पायाची व्यवस्थित अशी फिटिंग करणार. जो डबल कास्ट आहे तो एका पायात डबल कास्ट येणार आहे आणि एका पायामध्ये आपला पुढचा पट्टा प्लस डबल कास्टा असे आपले हे येत असतात. पदर मी कमरेच्या बाजूने बाहेर काढलेला आहे आणि तसंच काढून घ्यायचं, तेव्हा आपल्याला स्टिचिंगला सोपं जात असतं. आणि ही साडी शिवत असताना मला 5 नंबरची टिप करावी लागलेली आहे. टाक्यांची सेटिंग मी वाढवलेली आहे तेव्हाच मला ही साडी शिवता येते, नाहीतर तर तरी देखील माझा धागा इथं तुटतोय कारण जास्तीचा जाड कापड झालेला आहे. म्हणून तर टाक्यांची सेटिंग आपल्याला वाढवून घ्यायची असते जेव्हा आपल्याकडे असं एकदम जाडमध्ये कापड आलेलं असतो. आता आपण एकच टिपमध्ये आपली ही पॅन्ट म्हणजेच नऊवार साडीचे दोन्ही पाय तयार आपण करणार आहेत. व्यवस्थित अशी टिप टाकायची आहे. इथं पण आपल्याला काळजीपूर्वक टिप टाकायची असते की आपला डबल काष्टा पण आतमध्ये आहे पायात टाकलेला तो नको यायला, किंवा पुढचा पट्टा आहे आपला झिगझॅगचा तो पण शिलाईमध्ये यायला नको याची काळजी घेत आपण व्यवस्थित असं इथं टिप टाकून घेतोय. 2 टिप आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघणार की माझी ही शाही मस्तानी साडीला पूर्ण असं अस्तर मी लावलेलं आहे. कुठूनच ब्रायडलचा पाय उघडे दिसत नाही. कुठलंही कस्टमर असलं तरी तिला लॅगीज वगैरे घालण्याची गरज पडत नाही. नऊवारी साडीच्या खाली अशा माझ्या ह्या साड्या असतात की पूर्ण बॉटम पर्यंत एकदम पॅक अशी साडी दिसत असते आणि एकदम छान असा लुक आपल्याला ब्रायडलला देता येत असतो. तर माझ्या ह्या साडीला बरोबर मी पूर्ण अस्तर वापर केलेला आहे. बऱ्याचशा साड्या नऊवारी अशा असतात, शिवून देणारे देखील असे शिवून देतात की त्यांना फक्त हाफ अस्तर लावलेलं असतं आणि मग त्यामध्ये अर्धे पाय उघडे दिसतात, म्हणून लुक थोडा खराब होऊ शकतो. पण माझी मात्र ही साडी एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग मध्ये दिसत असते. मी तुम्हाला हवं तर 1-2 फोटो देखील देणार आहे. साडी ट्राय केल्यावर कशी दिसते, एकदम लुक कसा आलेला आहे. कारण ब्रायडल जवळ तर मी काही जाऊ शकत नाही, पण मी माझ्या मुलीला ट्राय करायला दिली होती तर तिचा मग मी 1-2 फोटो काढलेला आहे, तो मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या एंडिंगला नक्कीच शेअर करणार आहे. तर साडी आपली इतपत तयार झालेली आहे, बघू शकता. हा जो काही पुढचा पट्टा आता आपला वरती मोकळा आहे त्याला आपण काय करणार, सेंटर पासून ह्या बाजूला 2 ते 2.5 इंच घेणार
आणि मग पूर्ण आपण त्याला टिप टाकणार आहेत। जी मी 2 इंचाची पट्टी लावून घेतली ती आता आपल्याला इथं कामात येणार आहे, म्हणजेच आपण त्यावरून टिप टाकणार आहेत की सहज पद्धतीने आपल्याला ही टिप टाकता येते। जर का आपण ती पट्टी जोडली नसती तर मग प्लेट्स खूप जाड झाल्या असता, परत त्याखाली आपलं कापड आला असता, अजून वरून आपण नेफ्याच्या कापड अटॅच केला असता, म्हणजे लेअरवर लेअर आपल्या जेव्हा येतात तेव्हा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात। तर बघू शकता फायनली आपला हा पट्टा अटॅच झाला। आता मी इथं चेक करते की किती येते कमरेचे माप, त्यानुसार मी इथं एक प्लेट ह्या बाजूला टाकते, 1 इंचाची प्लेट, आणि एक प्लेट ह्या बाजूला। दोन्ही बाजूला मी 1-1 इंचाची प्लेट टाकून घेते की जेणेकरून आपला जो नेफ्याचा राऊंड आहे तो देखील थोडा कमी होणार आहे आणि साडीला देखील थोडा योग्य तो लुक मिळत असतो। आता मी इथं चेक करते किती येते, माझे 21-22 इंच डबलमध्ये येतंय। तर मी तेवढाच त्याहून 1 इंच जास्ती असा डबलमध्ये वेल्वेटचा हा जो काही कापड माझा निघालेला आहे तो मी कट केला। याला उंचीला मी 6 इंच घेतलाय आणि रुंदीला आपला नेफा जेवढा येतो तेवढा आपल्याला घ्यायचा असतो। आता मी याला एकाच बाजूला फोल्ड करते आणि एका बाजूला फोल्ड करत ज्या दिशेने पदर आहे त्याच दिशेने आपल्याला नेफाचे ओपन पार्ट ठेवायचं असतं, म्हणजेच जी आपण नॉट टाकणार आहे त्यामध्ये किंवा ज्या दिशेला आपण गाठ बांधणार त्या दिशेला आपला पदर असतो तिकडेच आपल्याला ओपन पार्ट घ्यायचा असतो की जेणेकरून पदर खाली आपली जी गाठ बांधलेली असते ती झाकली जाते, व्यवस्थित कव्हर होत असते। फायनली आपला नेफा आपण उलट बाजूवर लावून शिद्या बाजूवर पलटवून घेतोय। आता शिद्या बाजूवर पलटवून झाल्यानंतर मग मी यावरती लेस लावून घेणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने लेस देखील आपली लावून झाली आणि फायनली आपली ही साडी अशी तयार झालेली आहे। साडी आहे वेल्वेटची, बघा एकदम सुंदर असा गेटअप आपल्या ह्या साडीला आलेला आहे। तर ही पूर्णपणे साडी मी तयार करून घेतलेली आहे। ठीक आहे, हा त्याचा फ्रंट लुक आहे। हा मी पदर नुसता असं टाकूनच घेतलेला आहे आणि हा मागचा पार्ट आहे। बघा इथं मागे डबल कास्ट आहे साडीला, बघू शकता। तर खूपच अशी तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, ब्रायडल जेव्हा आली ब्लाऊज आणि साडी घेण्यासाठी तेव्हा मी तिला जस्ट आयडिया दिला नुसता की म्हटलं राजलक्ष्मी अशा पद्धतीने येईल। तर ती म्हणाली की मग चला ठीक आहे, तुम्ही मला राजलक्ष्मीमध्ये कन्वर्ट करून द्या ही साडी। तर मी अशा पद्धतीने ही राजलक्ष्मी बनवून घेतलेली आहे आणि अंगावर घातल्यानंतर ब्रायडलकडे तर माझं जाणं झालंच नाही, पण मी माझ्या मुलीच्या अंगावर ही साडी घातल्यानंतर तिचा लुक कसा दिसतोय याचे फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये देत चालते। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद।